विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तर फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी एक इम्पॉर्टंट नोटीस या ठिकाणी CETच्या वेबसाईटला आलेली आहे की बी फार्मसी असेल किंवा डी फार्मसी असेल, यांचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे ती स्टार्ट होणार आहे. तिचं या ठिकाणी डेट आलेली आहे. त्याचबरोबर पूर्ण ॲडमिशन प्रोसेसचं शेड्यूल देखील या ठिकाणी आलेलं आहे. बरेच विद्यार्थी मला कमेंट करत होते की कधी स्टार्ट होणार आहे, कधी शेड्यूल येणार आहे, कधी डिस्प्ले होणार आहे नोटीस. तर संपूर्ण मला मॅसेज येत होते, कॉल येत होते किंवा मग इंस्टाग्रामला मेसेज देखील येत होते. तर ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि जर तुम्हाला तुमचं कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल, म्हणजे तुमचं कॉलेज तुमच्या पर्सेंटाईलनुसार कोणतं कॉलेज तुम्हाला मिळू शकेल हे प्रेडिक्ट करायचं असेल, तर तुम्हाला व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला कॉलेज विषयी माहिती सांगतो. डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला या कॉलेज दोस्त या बोर्डवरती यायचं आहे. यामध्ये तुम्ही कोणतेही प्रश्नाचे उत्तरं या ठिकाणी विचारू शकता सहजपणे. या ठिकाणी MST CETचा एरिया वाईज कट ऑफ लिस्ट विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बरेचसे ऑप्शन मिळतील, जसं की तुम्हाला तुमचं स्टेट वगैरे निवडायला या ठिकाणी ऑप्शन येईल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट येईल आणि त्यानंतर तुमची जर्नी या ठिकाणी स्टार्ट होईल. एक्सप्लोर MST CET मेनूवरती क्लिक जर केलं, त्या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स असतील, त्याचबरोबर MST CET अपडेट्स असतील, त्याचबरोबर MST CET रिसोर्सेस असतील. तुम्हाला जे पण पाहिजे या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी या बोर्डमध्ये मिळणार आहे. त्याच्यामुळे याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, लवकर जा. आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तुम्हाला कोणतं कॉलेज मिळू शकतं किंवा तुम्हाला कॉलेज लिस्ट पाहिजे असेल, तर लवकर जा आणि तुम्ही या ठिकाणी या बॉटवरती क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, चॅट करू शकता. तर पहा, व्हिडिओ सुरू करू. पहा, ऑफिशियल वेबसाईटवरती एक नोटीस आहे. यामध्ये तुम्ही बाकीचे इन्स्ट्रक्शन्स वाचून घ्या. मी तुम्हाला इम्पॉर्टंट डेट सांगतो. पहा, जर खाली आलं तर या ठिकाणी तुम्हाला फी दिलेली आहे. फी ठीक आहे, फीचं एक बोलूया. त्या ओपन तर फीचा या ठिकाणी आहे ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आउटसाईड ऑफ महाराष्ट्र असेल OMS, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फी आहे. आणि बाकी SC ST VJ DT NT, त्यानंतर NT NTC NTD OBC SBC EWS आणि SCBC, ठीक आहे, PWD पण, यांच्यासाठी 800 रुपये ॲडमिशन फी, रजिस्ट्रेशन प्रोसेस फी आहे, ठीक आहे. या ठिकाणी जर खाली आला तर या ठिकाणी ॲक्टिव्हिटी आणि फर्स्ट डेट आणि लास्ट डेट असे 3 सेक्शन्स दिसतील. यामध्ये रजिस्ट्रेशन डेट जी आहे महाराष्ट्र स्टेट, ठीक आहे, किंवा ऑल इंडिया कॅन्डिडेट्स यांच्यासाठी रजिस्ट्रेशन डेट आहे 7 तारीख, ठीक आहे. 7 तारीख आहे 7/2025. 7 तारखेला म्हणजेच आता उद्यापासून या ठिकाणी हे रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील. तर ते 14 तारखेपर्यंत चालतील, ठीक आहे. वाढू पण शकते, कारण त्या ठिकाणं चिन्ह आहे म्हणजे वाढवायचं चिन्ह आहे, ठीक आहे. डेट वाढू शकते, पण लवकर जायचं, करून घ्यायचं रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं, ते होणार आहे 8 तारखेपासून, ठीक आहे. 7ला तुम्ही फॉर्म भरला, लगेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टार्ट होतं. त्यानंतर तुमचं 15/7 या ठिकाणं तोपर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. त्याच्या पुढे पण जाऊ शकतं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 2 मोडने करू शकता तुम्ही, स्कूटीनी, फिजिकल स्कूटीनी. त्यानंतर तुम्हाला सांगतो की एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल 18 तारखेला. डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र ऑल इंडिया कॅन्डिडेट 18 तारखेला लागेल. त्यानंतर सबमिशन ऑफ ग्रॅव्हियन्स, जर तुमचं काही समजा ह्या प्रोव्हिजनलमध्ये काही कास्ट वगैरे चुकली असेल तर तुम्ही ती दुरुस्त करण्यास तुम्हाला चान्स असतो, ठीक आहे. आता बा तो या ठिकाणी 19 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी दुरुस्तीचं नोटीस पाठवू शकता. डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट, मग त्यानंतर तुमचं काही चुकेलं असलं तर ते दुरुस्त होऊन येईल आणि फायनल मेरिट लिस्ट लागेल 23 तारखेला. आणि ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट लागेल त्यानंतर तुमचे कॅप राऊंड स्टार्ट होतील, ठीक आहे. तर ही काही इम्पॉर्टंट डेट आहेत, इम्पॉर्टंट शेड्यूल आहेत. ह्या वेबसाईटवरती CETच्या जाऊन तुम्ही नोटीस डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण इन्स्ट्रक्शन्स वाचायचे आहेत, ठीक आहे. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला अजून जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला जॉईन करा. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजून फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड झाले नसतील त्यांनी मला डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहेत, त्याच्यावरती मला मेसेज करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.